वयाची गेली 50-55 वर्ष जीवनाशी संघर्ष करत वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून देशभर भ्रमण करणारा एक अवलिया. ह्या अवलियाचा जन्म 25 मे 1965 रोजी खळवट निमगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड येथे झाला. वडील शेतकरी, घरात आई आणि 3 बहिणी. घरामध्ये एसकरकी होती. दारोदार जाऊन वाडगमाय रोटी म्हणायचे आणि ती मागत असताना त्या बालमानायाला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. त्यानंतर हा मुलगा मोठ्या बहिणीकडे बीडला शिक्षणासाठी आला. 1 वर्ष हॉस्टेलला राहिला. त्यानंतर पुढे चुलत्यांना म्हणजे त्यांच्या काकांना परळीमध्ये नोकरी लागली आणि मग शिक्षणासाठी तो मुलगा परळीला गेला. 12वी पर्यंत शिक्षण झालं, पण 12वी नंतरचा शिक्षणाचा प्रवास थांबला, कारण हा अवलिया 12वी मध्ये इंग्रजी विषयात नापास झाला आणि तिथे शिक्षण थांबलं. पण त्यांच्या काकांना चळवळीची आवड होती. नुकताच बाबा आढावांचा एक गाव एक पानवटा हे आंदोलन सुरू झालं होतं आणि त्या आंदोलनात त्यांचे काका देखील होते आणि काकासोबतच ह्या अवल्यानं देखील त्याच्या जीवनातल्या पहिल्या चळवळीमध्ये उडी घेतली आणि सुरू झाला इथून पुढे जीवनाचा संघर्ष चळवळीमध्ये काम करण्याचा. नमस्कार, मी प्रवीण वडमारे. आपण पाहतात A to Z रिपोर्ट. A to Zच्या एक भेटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. A to Zच्या एक भेटमध्ये आजचे आपले विशेष पाहुणे आहेत अशोक तांगडे, जे गेले 50-55 वर्षापासून चळवळीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करतात, अनेक संघर्ष केले आहेत. अशाच अवल्या आपण भेटणार आहोत. तर सर, सर्वप्रथम आपले A to Zच्या एक भेटमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. तर सर, मला सांगा, आपण तुमचा प्रवास थोडा उलटा करूया. सध्या तुम्ही बाल कल्याण समितीवरती काम करता अध्यक्ष म्हणून. तर हे काम करत असताना त्या कामाचा अनुभव कसा आहे? मी बाल कल्याण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करतो. बाल कल्याण समिती ही राज्यपाल नियुक्त समिती असते, ज्यामध्ये त्या समितीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याचे अधिकार असतात. म्हणजे मी जेव्हा खुर्चीवर बसतो त्यावेळेस मी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पोझिशनमध्ये सगळं काम करतो. नेमकं याच्या अंडर काय काम करतात? ही जी कमिटी आहे जिल्ह्यातल्या सर्व बालकांची अल्टिमेट पालक आहे. म्हणजे ज्या बालकाला पालकाकडे जरी प्रॉब्लेम निर्माण झाला तरी तो बालक ह्या कमिटीकडे येऊन त्याच्या संदर्भातली दाद मागू शकतो आणि ही जी कमिटी आहे ह्या त्या बालकाची पालक होते. उदाहरणार्थ, आपल्याकडे आपण असं म्हणतो की एखादी फसवलेली मुलगी किंवा शारीरिक अत्याचार झालेली मुलगी किंवा सर्व प्रकारचे प्रॉब्लेममध्ये आलेली मुलं, ज्याला काळजी आणि संरक्षणाची बालक असं डेफिनेशन आहे बालन्याय अधिनियमामध्ये. काय झालं माहिती का, फारच असं तुम्ही पुस्तकी भाषेत अवघड सांगताय. प्रेक्षकांना समजेल ह्या भाषेत सांगा. म्हणजे बालविवाहासारख्या समस्या असतात किंवा अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणे, ह्या सर्वाच्या विरोधात आपली ही समिती काम करते. तर मुळात आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने बालकावर जर अन्याय झाला तर ते बालक पीडित बालक म्हणून गृहीत धरलं जातं, म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला ते. आणि मग त्या बालकाची ही कमिटी पालक आहे. आईवडिलांना माहीत नसतं अशा प्रसंगी काय करावं, आणि मग ते लपून ठेवतात किंवा सांगत नाहीत किंवा त्या मुलालाच त्रास द्यायचा प्रयत्न करतात. तर ही एक प्रशिक्षित कमिटी आहे, जिल्ह्यातल्या सर्व बालकांची ही पालक कमिटी आहे. आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय जर बालकावर झाला तर त्याच्या संदर्भातलं पालकत्व ह्या कमिटीकडे असतं. आपल्याकडे बघतो की बालविवाह झाला आहे. बालविवाहामध्ये विचारल्यानंतर 13 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होतो आपल्याकडे. आईवडील म्हणतात की माझी मुलगी मी बालविवाह करील, पण कायद्यानं बालविवाह करणं हा गुन्हा आहे. मग बालविवाह झाल्यानंतर कुणीतरी कळवतं चाइल्डलाईनला किंवा कार्यकर्त्याला, तो बालविवाह थांबतो. बालविवाह थांबवल्यानंतर तिथले पोलीस, तिथले ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते त्या मुलीला आमच्याकडे आणतात. मग आम्ही त्या मुलीला काळजी आणि संरक्षणाच्या कक्षेत घेतो आणि त्या मुलीला बालगृहामध्ये दाखल करतो. आणि मग त्या मुलीची इच्छा विचारतो, तिला शिकायचं आहे का, तिची शिकण्यासारखी आहे का ती मुलगी. आणि मग ती शिकण्यासारखी मुलगी असेल तर परत तिला चांगल्या शाळेमध्ये टाकतो, आईवडिलांचं काउन्सिलिंग करतो आणि झालेला विवाह हा कायदेशीर पद्धतीने पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई होते. पण बालविवाहाची बळीत जी मुलगी आहे तिच्या शिक्षणासाठी, तिच्या जीवन घडवण्याचं काम हे बालकल्याण समितीकडे येतं. हे काम करत असताना समजा एखादा बालविवाह होतोय असं तुम्हाला कळालं किंवा एखाद्या मुलीचं लैंगिक शोषण झालंय आणि ते कुणीतरी त्यांच्याच नातेवाईकाने केलंय, तर असं काही तुमच्यावरती दबाव येतो, वरतून कुठून फोन येतात की तुम्ही असं करू नका, त्याकडे दुर्लक्ष करा किंवा काही पैशाची ऑफर, असं काही? आता मुळात असं आहे की ही कमिटी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आहे
आपल्या लोकांना हे कळत नाही इकडच्या की न्यायाधीशाला कसा फोन करावा आणि न्यायाधीशाला कशी ऑफर करावी. मुळात ही कमिटी न्यायिक कमिटी आहे हेच काही लोकांना माहीत नसते. म्हणजे परळी तालुक्यामध्ये एका बालविवाह झाला, 200 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ती मुलगी मी काळजी आणि संरक्षणामध्ये घेतली आणि बालगृहामध्ये दाखल केली. तिथल्या एक जणाचा फोन आला, मी असा असा अमुक अमुक यांचा पी आहे. म्हणलं बोला. त्या मुलीला तात्काळ सोडा. मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही तुमचं पत्र द्या, मी मुलीला सोडतो. त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याला विचारलं की असं पत्र देता येतं का. तर त्यांनी म्हणले नका नका नका, असं पत्र दिलं तर तुम्ही त्या बालविवाहात सामील होतात असं सिद्ध होईल. तसंच आमच्याकडे येतात की आणि म्हणतात किंवा दबाव दिला जातो पैशाचा आम्ही आणखीन देण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, कारण आमच्या संदर्भातली प्रतिमा लोकांना माहीत आहे. मग विनंती केली जाते किंवा राजकीय माणसांकडून फोन केला जातो. मग मला त्या राजकीय माणसाला सांगावं लागतं की तुम्हाला हे सांगता येत नाही, सांगितलं तर मी माझ्या रोजनाम्यावर घेईल आणि रोजनाम्यावर घेतलं की तुम्हीही त्या बालविवाहामध्ये सामील होतात असं सिद्ध होईल. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप फोन आले. लोक फोन करतात की अण्णा हे बघा ह्यांना सांगा. पण ज्यावेळेस लक्षात येतं की ही बाल कमिटी न्यायिक कमिटी आहे, त्यानंतर आम्हाला बाकी फोन येत नाहीत. दबाव तर कायम येतो, दबाव येण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांकडे गेल्यानंतर जसं त्यांना दबाव देऊन बोलता येतं तसं त्यांना वाटतं इथंही दबाव देऊन बोलता येतं. पण एकंदरीतच आम्ही त्यांचं ना ऐकल्यानंतर मग ते काउन्सिलिंग करून आईवडील हे करतात. कारण हे काम खूप कठीण आहे. म्हणजे ज्यानं ज्या बालकाला जन्म दिलेला असतो, 13-14 वर्ष सांभाळलेलं असतंय, त्याच्या इज्जतीसाठी त्याने त्या बालिकेचं लग्न केलेलं असतं. कारण लग्न इज्जतीसाठीच केलं जातं, शिक्षण बंद केलं. 90% मार्क असलेल्या पुरीचं लग्न करतात आईवडील. म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे, वय वर्ष 13 तिचं लग्न करतात. म्हणजे मी एका मुलीला 10वी पास झाली आणि तिला विचारलं बाळा तुझे वय किती, 90% मार्क आहेत म्हणली. म्हणजे म्हणजे माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे. जे आता हे सगळं होतंय, हे सगळं प्रकरण होतं, तुम्ही पकडता, तुम्ही आई वडिलांशी चर्चा होते, सगळं होते, तर ह्या मुलांवर त्यांच्या मानसिकतेवरती ह्या सर्व घटनांचा परिणाम होतो. आणि मग त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आपण काय करतात? त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आमच्याकडे काउन्सिलर आहेत. पहिल्यांदा तर आम्ही त्यांना सांगतो की बाळा तुझं शिक्षण बंद झालं आणि तू आत्ता भाकरी थापायला जाशील, त्यामुळे हे केलेलं आहे. त्यानंतर आम्ही त्यांना बालगृहामध्ये ठेवल्यानंतर काउन्सिलरच्या माध्यमातून आम्ही त्यांचं समुपदेशन करतो. समुपदेशन केल्याशिवाय ते बालक मूळ पदावर येत नाही. आता बालविवाहाची गोष्ट अशी आहे, पण जो शारीरिक अत्याचार झालेला असतो, लैंगिक अत्याचार झालेला असतो, अशावेळी ते बालक खूप घाबरतं. कारण त्याच्या दृष्टीनं तो पहिल्यांदाच झालेला प्रकार असतो आणि तो गोंधळून गेलेला असतं, घाबरलेला असतं, त्याला काय कळत नाही की माझ्याशी काय घडलं आहे. कारण अवतीभोवती पोलीस असतात, पोलीस स्टेशन असतं, सगळे लोक बघत असतात, पेपरमध्ये बातमी आलेली असते. आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम त्या बालकावर होतो आणि बालक गोंधळून जातं, घाबरतं, एन्झायटी होते आणि मग ते बालक एकटं होतं किंवा त्याच्या मनावर परिणाम होतो. काही जण झोपेतून दचकून उठतात, लघवी करतात झोपेत, असे काही मानसिक आजार त्याच्यासोबत होतात. मग आम्ही बालगृहामध्ये दाखल केल्यानंतर काउन्सिलरकडून त्याला पहिल्यांदा समजून घेतो की त्याच्याशी काय झालेलं आहे आणि मग त्याला पूर्ण मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिल्यांदा त्या बालिकेला असं सांगतो की याच्यात तुझा दोष नाही काही, कारण जिच्यावर अत्याचार झाला आहे, जिच्यावर बलात्कार झालेला आहे, पोक्सो झालेला आहे, त्या मुलीवरच सगळे लोक दोष देत असतात. तर आम्ही असं सांगतो की ज्याच्या घरात दरोडा पडला आहे त्याचा काही दोष नाही, ज्यानं चोरी केली तो दोषी आहे. तुमचा दोष एवढाच की तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही कुलपावर विश्वास ठेवला, हा तुमचा दोष आहे आणि तो दोष नाही आहे. बालकांचे बालमन समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या लहानपणाचा उपयोग होतो असं मला जाणवतं. कारण तुमचं बालपण देखील असंच गेलेलं आहे. तुमच्या गावामध्ये एक विशिष्ट जातींसाठी विशिष्ट पाण्याचे टिपडा असायचे, एखादा ढो होता जिथं की विशिष्ट जातीनं म्हणजे काय महारढो काहीतरी नाव होतं, त्याच्याविषयी जरा काय सांगाल? मुळात हे खूप चांगली गोष्ट तुम्ही अनुभवली. कारण आत्ता जसं तुम्ही माझ्या सगळ्या बायोडाटाचा अभ्यास केला तसंच या कमिटीवर मला घेत असताना माझ्या जीवनातल्या एक ना एक गोष्टीचा अभ्यास करून त्याच्या संदर्भातली मला प्रश्न विचारले गेले. आणि मुळात ज्या बालकासोबत अशा असंवेदनशील गोष्टी घडलेल्या आहेत त्याच व्यक्तीला या पदावर घेतात. माझ्या गावामध्ये माझ्या लहानपणी असं घडलं होतं की माझे चुलते श्याम तांगडे आणि त्यांचा एक मित्र माधव मोरे, हे दोघे जण कॉलेजला शिकायला गेले मिलिंद कॉलेजला. मिलिंद कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं वातावरण होतं आणि माधव मोरे हे आताची 12वी त्यावेळेसची PUC होती, नापास झाली आणि गावात राहिले. माझे चुलते तिथेच होते कॉलेजला. तर त्याने एक दिवस येता तो
महार झिरा समोर होता, वाकडा होता असा, आणि समोर सरळ मराठ्याचा झिरा होता. तर त्याच्यामध्ये असं झालं की तो माधव मोरे समोर चालत होते, त्यांची बहीण पाठीमागून चालत होती. चालता चालता महार हिऱ्याकडे असं वळावं लागत होतं, पण तो धुंदीमध्ये समोरच चालला. त्याच्या बहिणीने विचारलं, भाऊ काय मराठ्याच्या हिऱ्याला पाणी भरायचं का? तर तो म्हणला हा हो, आणि गेला सहज भरलं पाणी आणि आला घरी. तर ते गावातल्या ब्राह्मण मुलींनी पाहिलं, त्या पाणी भरायला घागर घेऊन येत होत्या. महाराजच्या माधवनं पाणी भरले आणि मी गावामध्ये सगळ्या आगीसारखी ती गोष्ट पसरली. 4 वाजता सगळ्या गावात दौंडी पिटवून आमच्या सगळ्या दलित वस्तीवर बहिष्कार टाकला. आणि हा बहिष्कार सलग 1.5 वर्ष होतं. महाराष्ट्रातली ही पहिली घटना आहे की दलितांनी 1.5 वर्ष बहिष्कार किल्ला लढल्यासारखा लढला. साधारण हा काळ 72च्या वेळी, म्हणजे किल्ला लढल्यासारखं लढलं. म्हणजे आम्ही बहिष्कार टाकल्याबरोबर पहिल्यांदा आम्ही बहिष्कार आहे का हे बघितलं. म्हणजे मी काड्याची पेटी आणायला गेलो, काड्याच्या पेटीवाला मुलगा म्हणला की तुला माहीत नाही का दौंडी पिटली काल, बहिष्कार आहे तुमच्यावर, तुम्हाला काय देऊ नका म्हणून सांगितलंय, 5 महिने सजा होणार आहे, 500 रुपये दंड. म्हणलं कोण? म्हणलं तर काल दौंडी पिटली नाही का. तर असं आमच्याकडचे हुशार माणसं होतं, प्रत्येकाकडे जाऊन खरंच बहिष्कार आहे का हे बघितलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी आपापले सामान घेतलं आणि माजलगावला तहसीलवर मोर्चा काढला. सगळे लेकरं बाळं हे ते सगळं, आणि आमच्या घराला पोलीस हे होते. आणि तहसीलदाराकडे जाऊन आम्ही सगळे बसलोत आणि तहसीलदाराला सांगितलं की आम्हाला गावात धान्य देत नाहीत, गावात रोजगार देत नाहीत, तर तुम्ही शासनाच्या वतीनं आम्हाला काम द्या, असं सगळ्यांनी मागणी केली. तहसीलदारानं काम काढलं, पण एकदारा नावाच्या गावामध्ये काढलं. एकदारा नावाचं गाव आणि खळवट लिंबगाव माझं गाव मध्ये सिंदफणा नदी आडवी होती, आणि त्या काळात सिंदफणा नदीमध्ये कावडीशिवाय जाणं शक्य नसायचं. आणि मग आमच्याकडे परिस्थिती अशी होती की लोकांनी हार नाही मानली. त्या एकदारा गावात जाऊन बंडिंगचं काम केलं सरकारचं, पण परिस्थिती अशी होती की तान्हं लेकरू गावात आणि त्याला दूध पाजणारी आई नदीच्या पलीकडे. म्हणजे हे लेकरू दुधासाठी तळमळत आहे आणि तिच्या छातीतलं दूध निघलं नाही म्हणून तिला ताप आली. अशा परिस्थितीत सुद्धा आमच्या लोकांनी तो बहिष्कार 1.5 वर्ष लढला. आणि विशेष म्हणजे त्यावेळेसचे लोक असे होते की वेगळे होते. म्हणजे ज्यांनी बहिष्कार टाकला त्याच्यानंतर आमची माजलगाव कोर्टामध्ये केस चालली. 1.5 वर्ष सलग हे केसमध्ये जायचे, सोबत यायचे, पण आपला मुद्दा त्यांनी सोडला नाही. आणि 1.5 वर्षानंतर गावातल्या 6 माणसांना सक्त मजुरीची 6 वर्षाची शिक्षा झाली. आणि आज आमचं गाव एकदम छान आहे. 1972च्या काळामध्ये मला वाटतं तुमचे आई वडील दुसरीकडे होते, तुम्ही दुसरीकडे होता, बहिणी दुसरीकडे होता. हा काय प्रवास होता, कसा त्यावेळेस कसं झालं, कसे चटके सहन करायचे त्यावेळेस? एक तर 1972 परिस्थिती अशी होती की ज्याच्याकडे शेत आहे तो किमान जगू शकत होता, पण ज्याच्याकडे काहीच नाही तो जगू शकत नव्हता. मग माझ्या वडिलांनी त्यांच्या सगळ्या बहिणी, त्यांचे सगळे भावाची लेकरं एकत्र केले आणि कोयना धरण त्यावेळेस बनणं चालू होतं. त्या कोयना धरणावर सर्व आमच्या घरातले परिवार, गावाकडे मी, माझे आजोबा, माझ्या आत्याची मुलगी, अशी 3 जण गावाकडे राहिलोत. कारण गावाकडे माझं शिक्षण चालू होतं, त्याच्यामुळे मला तिकडे नेलं नाही. बाकीच्या जे परिवारातले मुलं शिकत होते ते एकदम लहान होते, त्यांनी तिथल्या शाळेत टाकलं. पण शिक्षण आणि जगणं ह्या 2 गोष्टीवर माझ्या वडिलांनी खूप लक्ष दिलं. त्याच वेळेस माझे चुलते हे मिलिंद कॉलेजमध्ये शिकत होते, त्यांचं अपग्रेडेशन होत होतं. आणि आमचा परिवार दुष्काळामध्ये गावात नाही राहिलो, तर आम्ही विस्थापित झालो आणि कोयना धरणावर त्यांनी काम करून जगले. पुढे तुम्ही 12वी नंतर तुमचं शिक्षण थांबलं, पण त्यानंतरचा पुढचा शिक्षणाचा प्रवास कसा राहिला, की त्यानंतर शिक्षणच घेतलं नाही? आता माझं सगळं लक्ष चळवळीवर असायचं. 10वीला मी गणितात नापास झालो, नंतर 10वी पास झालो. त्याच्यानंतर मी 11वीला वैद्यनाथ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं परळीला, आणि 12वीला मी इंग्रजीमध्ये नापास झालो. आणि इंग्रजीमध्ये पासच झालो नाही. म्हणजे माझं शिक्षणाची ती एवढी एक खंत माझ्या मनात राहिली. पण मी काम करत असताना मी वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आलो. माझ्याकडे फॉरेनर यायचे, एकनाथ आव्हाडांकडे सोबत मी मानवी हक्क अभियानमध्ये काम करत असताना मग मी लक्षात माझ्या असं आलं की माझी इंग्रजी राहिलेली आहे. मग मी आत्ता MA सायकोलॉजी इंग्रजी भाषेतून केलं. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला राहिलेली आहे
ती गोष्ट मी पूर्ण केली. त्यावेळी मिळाली नाही, तुम्ही आता ती आता मी MA इंग्रजी इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीमधून MA इंग्रजीमधून सायकॉलॉजी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये 12वीची तत्सम परीक्षा दिली. त्याच्यानंतर BA मराठी केलं, MA मराठी केलं. मी आता MA मराठी आणि MA सायकॉलॉजी इंग्लिशमधून पूर्ण केलेलं आहे. म्हणजे कुणी असं म्हणू नये की हा 12वी नापास झाला आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले उच्च शिक्षण घ्या. नाही, तुम्ही शिक्षण घेतलं 12वी नंतर झाल्यानंतर तुम्ही बाबा आढावांच्या एक गाव एक पानवाटा या चळवळीमध्ये सहभाग घेतला तुमच्या काकांसोबत. हो. त्यानंतर तुमची म्हणजे तुम्ही ते काका गेले म्हणून त्यांच्यासोबत गेलात आणि त्यानंतर तुम्ही सामाजिक चळवळच करायला लागलात किंवा मला चळवळीतच काम करायचं हे तुम्ही कधी ठरवलं किंवा तुम्हाला कधी लक्षात आलं की आता आपल्याला हेच आपलं ध्येय, इथून पुढचं जीवन आपल्याला चळवळीसाठीच द्यायचं, हे कधी ठरवलं? नेमकं तो पॉईंट कोणता होता? खरं तर लहानपणी जो आमच्यावर बहिष्कार पडला, बहिष्कार पडल्यानंतर जे काही मी अनुभवलं, 1.5 वर्ष जे अनुभवलं, त्याच्यातून लक्षात आलं की आपलं जे आयुष्य आहे हे कॉमन लाईफ नाही आहे. कॉमन लाईफ नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक जात म्हणून तुम्हाला नाकारलं जातं, तुम्हाला ठोकरलं जातं, तुम्हाला मारलं जातं. आम्हाला त्यावेळेस आम्ही ते जत्रेमध्ये गेलो तर आम्हाला जत्रेतून हाकलून दिलं. आणि मग त्यावेळेस ह्या गोष्टीत काहीतरी शिकवत गेल्या की समाजामध्ये काहीतरी दुय्यम गोष्ट आहे आणि ती आणखीनही कायम आहे आणि ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. आणि मग एकनाथ आमच्या चुलत्यांनी एक गाव एक पानवठा चळवळ सुरू केली. बाबा आढाव माझ्या घरी यायचे, सगळे कार्यकर्ते आमच्या घरी यायचे. घरी खायला नसायचं, बाजरीच्या कण्या भारडून त्या दह्यासोबत ते सगळे खायचे आणि चळवळ करायचे. आणि मग त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळाली की सामाजिक म्हणजे आपलं कॉमन लाईफ नाही आहे, आपलं काहीतरी सामाजिक क्षेत्रात योगदान द्यायचे आणि जी गोष्ट शिल्लक राहिलेली आहे ती गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि मग त्यामुळे लहानपणापासूनच ते बीज मनामध्ये कोरत राहिलं. आणि मग मी 12वी नापास झाल्यानंतर बहुजन चेतना नावाचा पेपर माझे चुलते औरंगाबादहून चालवायचे. त्या पेपरमध्ये मी गेलो, तिथे 3-4 वर्ष काम केलं. आणि आणखी तुम्ही त्यानंतर मला वाटतं प्रत्यक्ष चळवळीमध्ये बामसेपमध्ये पहिल्यांदा हो बामसेपमध्ये काम केलं. बामसेपचा पहिला केडर कॅम्प हा आंबेजोगाईला झाला ह्या स्वामीरामन तीर्थ कॉलेजमध्ये. आणि त्यावेळेस वामन मेश्राम हे नांदेडहून आले होते. वामन मेश्राम त्यावेळेस टेलिफोन खात्यामध्ये नोकरीला होते. आणि तो जो पहिला केडर कॅम्प आहे त्या केडर कॅम्पला मदत करायला, त्यांना नाश्ता करायला, ह्या सगळ्या गोष्टी करायला मी असायचो. आणि त्या केडर कॅम्पमध्ये बसून मग तो बामसेपचा पहिला जो केडर कॅम्प आहे त्या केडर कॅम्प मी अटेंड केला. आणि हळूहळू बामसेप आली, नंतर DS4 आली. कांशीरामजीने DS4 काढली. DS4मध्ये आम्ही सामील झालो. DS4मध्ये मग BSP आली. नंतर DS4च्या सभा बैठका असायच्या. ह्या चळवळीमध्ये बामसेप असेल किंवा DS4 असेल याच्यामध्ये नेमकं काय काम करायचं, कशा पद्धतीचे आंदोलन असायचे, एकतर विषय काय असायचे त्यावेळेस एकतर सगळे वैचारिक विषयाचे कार्यक्रम असायचे, सभा असायच्या. आणि मग आमचं काम काय असायचं, आम्ही छोटे असायचो. आम्ही वक्ते तर नाही, नेते तर नाहीत. मग ह्या सभांचा प्रचार करायची जिम्मेदारी आमच्याकडे असायची. वसंत सरोदे, विजय मस्के आणि मी असे 3 जण शबनम घ्यायची. शबनममध्ये पॉम्पलेट घ्यायचे, एक धिमडी घ्यायची, जवळच्या बाजारात जायचं, मी गाणं म्हणायचं, वसंत सरोदेने धिमडी वाजवायची. आणि मग आम्ही चळवळीचे गाणं म्हणायचे. ऊठ शोषिता संपली रात, जिंदाबादच्या जय घोषाने उजळून निघाली पहाट. मग हे गाणं म्हणलं, लोक जमा झाले की मग आम्ही त्यांना पॉम्पलेट वाटायचं की आंबेजोगाईला असा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचे पॉम्पलेट. मग कुणीतरी भेटायचं, त्याला वाटायचे अरे कार्यकर्ते आहेत, ते चहा पाजायचे, आम्हाला भजे खाऊ घालायचे. मग आम्हाला त्यानं चहा पाजल्यानंतर असं वाटायचं बरं झालं आमचे पैसे वाचले, कारण आम्हाला जाण्याने येण्यापुरतेच पैसे दिलेले असायचे. एक 4-5 रुपये जास्त दिलेले असायचे. ते 4-5 रुपये वाचल्यानंतर आम्हाला आनंद व्हायचा की पुढच्या प्रवासाची आपली व्यवस्था झाली. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही चळवळीमध्ये काम केलं. बामसेप DS4च्या घरी आल्यानंतर आम्ही कोणाच्याही कार्यकर्त्याच्या घरी जायचं. आम्ही त्याच्या घरी गेल्यानंतर त्या बाईला माहीत असायचं ह्याला जेवायचे. बामसेपचं DS4चं एवढ्या ग्राउंड लेवलला तुम्ही काम केलं, पण नंतरच्या काळात तुम्ही त्याच्यापासून दुरावलात. नंतर तुम्ही गावाकडे आलात आणि नंतर मग एकनाथ आवाडांच्या मानव हक्क अभियानाकडे वळालात. तर काय कारण झालं की तुम्ही तिथून थोडं लांब दुरावलात त्या संघटनेपासून? मी बहुजन चेतनामध्ये
कंपोजिटर म्हणून काम करत होतो. म्हणजे कंपोजिटर म्हणजे जुन्या काळामध्ये ते अक्षरं जुळवायचं काम असायचं. हातात काळी अशी फळी घ्यायची आणि 165 अक्षरं असायचे, ते जोडायचे आणि त्याचा पेपर तयार करायचा आणि तो पेपर छापायचा. माझ्या लक्षात आलं की मी तिथे राहून काम करतोय, पण मी मुळात ग्राउंडवरचा माणूस होतो. मला ग्राउंडवर काय घडलं ते माहीतच नसायचं. मी त्यांना विनंती, वामन मिश्रांना मी विनंती करायची की आम्हाला अधिवेशनाला घेऊन चला, अधिवेशनाला आम्हाला भाषणं ऐकू द्या, कारण आम्ही इथे काय काम करतो आणि त्याचा परिणाम ग्रासरूटवर काय झाला आहे ते आम्हाला बघायचं आहे. पण आमचं तिथलं काम इतकं होतं की आम्हाला ती जागा सोडता येत नव्हती. 14 तास उभं राहून ती काम करावं लागायचं. आणि आम्हाला बाहेर काय चाललं आहे, आम्ही जो पेपर छापतो तो पेपर वाचून लोकांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होती, हा गॅप माझ्या मनात असायचा. आणि म्हणून मग मी मुळात फील्डवरचा माणूस आहे. आणि मग मी तिथून बहुजन चेतनामधून मी गावाकडे आलो, 1 वर्ष शेती केली आणि मग तिथून एकनाथ आवाडांची माझी भेट झाली. त्यांना असं कळलं की श्याम तांगडेचा पुतण्या अशोक तांगडे गावाकडे आलेला आहे. गावाकडे आल्याच्या नंतर एकनाथ आवाडांकडे म्हणजे तुम्हाला निरोप आला होता की तुम्ही भेटायला गेला होता? त्यांच्याकडून निरोप आला मला. त्यांनी त्यांच्या पुतण्याला माझ्याकडे पाठवलं आणि मग तो आला आमच्या गावाकडे. मग ते म्हणलं की असं असं करतो, तसं करतो. मग काय काम करतात, मग कोण आहे? मग ते म्हणले एकनाथ आवाडे, तुम्ही आमची मिटिंगला या. मग त्यांनी एकनाथ आवाडांना जाऊन सांगितलं की अशोक तांगडे, श्याम तांगडेचे पुतणे मला भेटले. अरे छान छान झालं, त्यांना पुढच्या मिटिंगला बोलवा म्हणले. मग एकनाथ आवाडांच्या ते मिटिंगला मी पायी गेलो. म्हणजे गावाकडून पायी जावं लागायचं. मी आणि आमच्या गावातले आणखीन 2-3 मुलं एकनाथ आवाडांच्या मिटिंगला गेलो. त्या मिटिंगमध्ये त्यांनी मला बाजूला घेतलं आणि त्यांनी त्यांचं मानवी हक्क अभियान त्यावर स्थापन नव्हतं झालेलं, त्यांना करायचं होतं, ती प्रक्रिया सुरू होती. मग त्यांनी मला बाजूला घेऊन एक गोष्ट सांगितली की अशोक, तुम्ही चळवळीतल्या परिवारातले आहात, तुम्हाला चळवळ कळते, फुले आंबेडकरवाद तुम्हाला कळतो. आपण अशा लोकांमध्ये फुले आंबेडकरवाद घेऊन जाणार आहोत ज्या लोकांमध्ये नाही गेलेला. आणि आता जर आपण घेऊन गेलो नाही तर हे लोक फुले आंबेडकरी विचारापासून वंचित राहतील आणि हे वेगळ्या प्रवाहामध्ये जातील आणि त्याचं पाप वेगळ्या अर्थानं आपल्यावर येईल की आम्हाला फुले आंबेडकरी विचार कळला, तो आम्ही सामान्य माणसाला सांगितला नाही. मी म्हणलं काय करायचं आहे? मग त्यांनी म्हणले की बौद्ध तर ही आंबेडकरवादी आहेतच, पण मुळात आपल्याला मातंग समाजाला बेस करायचं आहे, मातंग समाजाला आंबेडकरवाद शिकवायचा आहे. आणि मातंग समाजाला आंबेडकरवाद शिकवता शिकवता भिल्ल, पारधी, भटके विमुक्त, बंजारा यांना त्यांना सोबत घ्यायचं आहे. मूळ बेस मातंग समाजाला करायचं आणि त्याच्याभोवती ह्या भटक्यामुक्त समाजाची जोड घालायची. आणि मग ते मी म्हणलं मग आता बौद्ध आहेत तर ते म्हणले बौद्ध हुशार आहेत, त्यांना सगळं कळतंय. ज्यावेळेस आपली चळवळ नावारूपाला येईल त्यावेळेस ते आपोआप सोबत राहतील, त्यांना भलं बुरं कळतंय. त्यामुळे त्यांच्यात वेळ घालवू नका. तो समाज हुशार आहे, त्याला भलं बुरं कळतं, चळवळीचं कळतं. त्यावेळेस ज्यावेळेस मातंग समाज फुले आंबेडकरी चळवळीत येईल त्यावेळेस बौद्ध समाज आपोआप आपल्याला सोबत राहील. आणि मग तुम्ही माझ्यासोबत ह्याच्यासाठी राहायचं की माझ्यावर किंवा चळवळीवर एका समाजाची चळवळ बांधली असा लोकांचा ब्लेम येऊ नये, म्हणून एक बौद्ध माणूस माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. आपण आणखीन समजदार बौद्ध माणसांना सोबत घेऊ आणि मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीकडे घेऊन जाऊ असं मला त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी खूप गोष्ट मला सांगितली. मातंग समाजाला त्यांचं भलं बुरं कळत नाही म्हणले, जो त्यांचं भलं करतो त्यालाच ते शिव्या देतात. त्याच्यामुळे हे लोक तुम्हाला शिव्या देतील, शाप देतील, पण त्यांच्या शिव्या शापाकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना माफ करायचं आणि त्यांच्यापर्यंत फुले आंबेडकरी विचार घेऊन जायचं. एक महत्त्वाची त्यांनी गोष्ट मला सांगितली, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जर निरोप आला, जर बौद्ध वस्तीमध्ये आंबेडकर जयंती असेल आणि तिथं 50,000चा मॉब तुमचं भाषण ऐकायला येणार असेल आणि सेम टाईम त्याच दिवशी जर पारधी समाजामध्ये जयंती असेल पारधी वस्तीमध्ये आणि तिथं 25च माणसं तुमच्यासमोर असतील, तुम्ही त्या 25 माणसाला आंबेडकरवाद जाऊन सांगायचा. ह्या 50,000 माणसांमधून 50 माणसं बाबासाहेब आंबेडकर सांगणारी निघतील आणि ती तो कार्यक्रम पार पाडतील, पण ह्या 25 माणसाला कुणी सांगायला जाणार नाही, त्यांच्यासाठी तुम्ही जायचं. आणि ते तत्त्व मी आजही पाळतो. आणि खरंच आम्ही पारधी समाजाकडे गेल्यानंतर तिथे फोटो नसायचा, पत्र्याच्या खुर्चीवर क्रमिक पुस्तकावरचा फोटो, क्रमिक पुस्तकामधला बाबासाहेबांचा फोटो ते पारधी समाजातली माणसं खुर्चीवर ठेवायचे आणि आंबेडकर जयंती साजरी करायचे आणि आम्ही त्यांना आंबेडकरी चळवळ जाऊन सांगायचो. असा हा प्रवास होता. मानवी हक्क अभियानाच्या अंतर्गत तुम्ही वेठबिगारीचं आंदोलन चालवलं फार मोठ्या प्रमाणात. तर ते वेठबिगारीचं आंदोलन काय होतं, कशा प्रकारे होतं?
आणि त्याच्याविषयी जरा सविस्तर माहिती, कारण ते वेठबिगारी तुम्ही नेपाळला सुद्धा गेला होता. हो, गेला. वेठबिगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी नेपाळमध्ये, म्हणजे भारतामध्ये तर केलंच केलं, पण बाहेर देशातही जाऊन तिथेही ती जागृती करून तिथेही मोठ्या प्रमाणात काम केले. त्याच्याविषयी जरा सांगा. मानवी हक्क अभियानचं असं झालं की मानवी हक्क अभियानचे मूळ जे निर्माते आहेत त्यामध्ये एकनाथ आवाड, विवेक पंडित आणि दशरथ जाधव ही 3 माणसं आहेत. विवेक पंडितांनी मराठवाड्याचा एक दौरा केला आणि मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न विचारायचे की मागच्या 10 वर्षापूर्वी काय काय प्रश्न होते ते सांगायचे. अस्पृश्यता होती, जातीयता होती, महिलांचे प्रश्न होते, दारू पित होते, दारू पिऊन महिला मार खात होत्या, शिक्षण नव्हतं, अमुक नव्हतं, डमुक नव्हतं. ठीक आहे, तुम्ही 10 वर्षानंतर काम केलं, आता काय प्रश्न आहेत? तर सामाजिक कार्यकर्ते सांगायचे दारूचा प्रश्न आहे, जातीयतेचा प्रश्न आहे, मुलं शिकायत नाहीत, मुलींचे लग्न होतात. मग त्यांनी एक प्रश्न, तिसरा प्रश्न असा विचारायचे की मग प्रश्नही आहेत आणि सामाजिक कार्यकर्ताही आहेत, तर प्रश्न आणि सामाजिक कार्यकर्ता याचं सहजीवन कसं काय असू शकतं? मग ते म्हणायचे म्हणजे काय कार्यकर्ता म्हणायचा? मग ते विवेक पंडित म्हणायचे. त्यावेळेस एकनाथ आवाड, विवेक पंडित आणि दशरथ जाधव यांनी संयुक्त दौरा केला होता. त्यावेळेस ते म्हणायचे की आयदर तो कार्यकर्ता तिथे आहेच तर प्रश्न संपले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत, किंवा प्रश्न जर कमी नाहीत होत तर तो कार्यकर्ता तिथं काम करत नाहीत असं निदर्शनास आलं पाहिजे. आणि मग त्यांनी सगळ्या लोकांमधून 30 लोकांची निवड केली जे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे होते आणि त्यांची उदगीरला एक बैठक घेतली किंवा हे प्रश्न आहेत आणि तुम्ही जिवंत आहात, प्रश्न आणि कार्यकर्ता यांचं सहजीवन कसं काय हे नसलं पाहिजे. आणि मग आजच्या काळामध्ये जातीयता आहे, जातीवर आधारित काम करावं लागतं, म्हणजे वेठबिगारी आहे आणि तुम्ही जिवंत आहात, तुमचं काय करायचं काम? काय तुमचं? उद्या तुमचा पोरगा असं म्हणेन की माझा बाप जिवंत होता आणि त्यावेळेस अस्पृश्यता होती, म्हणजे तुमच्या नावानं चुकीचा इतिहास लिहायचा नसेल तर आपल्याला ह्या प्रश्नांच्या संदर्भात काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्या बैठकीला वाणी समाजाचे लोक होते, मराठा होते, ब्राह्मण होते, लमाण होते, बौद्ध होते, मातंग समाजाचे होते, चर्मकार होते, भिल्ल होते, ह्या सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी मिळून ही बैठक घेतली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण मानवी हक्क काय संघटनेचं नाव करायचं. तर मग त्यांनी मानवी हक्क अभियान हे नाव त्यावेळेस ठरवलं. म्हणजे वेठबिगारीचं आंदोलन अगोदर केलं आणि त्यानंतर त्या आंदोलनातून हे नाव उदयास आलं. आता त्याच्यात पुढं असं झालं की काय प्रश्न प्रायमरी लेवलवर काय प्रश्न आहेत हे ठरवायचं ठरवलं. तर महाराष्ट्रात, देशातली ही पहिली संघटना अशी आहे की जातीवर आधारित वेठबिगारी ही वेठबिगारी आहे असं मानलं गेलं. उदाहरणार्थ त्याच्या अगोदर वेठबिगारीचा जो मुद्दा होता, वेठबिगारीतही वर्णव्यवस्था, हो, मानवी हक्क अभियान ही पहिली संघटना अशी आहे की जिनं जातीवर आधारित काम हे वेठबिगारी आहे असं सिद्ध केलं. उदाहरणार्थ त्याच्या अगोदर वेठबिगारी कशी होती? कामावर बांधून ठेवलं, पगार दिला नाही किंवा त्याला बांधून ठेवलं. म्हणजे वेठबिगारीचं सूत्र असं आहे, कायदा असा सांगतो की एखाद्या व्यक्तीला ॲडव्हान्स देणं, त्याला कामावर ठेवणं, त्याला सुट्टी न देणं, मनानं सुट्टी घेण्याची परवानगी नसणे आणि त्याने उत्पादित केलेला माल त्याला विकायची परवानगी नसणे. आणि हे जनरली मालक आणि मजूर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी हे घडतं. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्याच्या अगोदरच्या जेवढ्या वेठबिगारीच्या केसेस घडल्या होत्या ह्या कष्टकरी आणि मालक ह्यांच्यामध्येच होत्या. म्हणजे कामगारांच्या वेठबिगारींच्या केसेस दाखल झाल्या होत्या. मानवी हक्क अभियान ही पहिली संघटना आहे ज्यांनी जातीवर आधारित काम सांगितलेलं सुद्धा वेठबिगारी आहे हे सिद्ध केलं, म्हणजे वेठबिगारीच्या कक्षेत आणलं. ते कसं आणलं तर शिरूर आनंदपाळमध्ये अभंग लोंढे आणि पद्मिनीबाई लोंढे हे 2 लोक होते. पद्मिनीबाई लोंढे ही महार समाजाची होती, अभंग लोंढे हा मातंग समाजाचा होता. अभंग लोंढेला मंदिरामध्ये जाऊन हलकी वाजवायला लागायची आणि संध्याकाळी त्याच्या मोबदल्यात रोटीवाडा मायसाब म्हणून येसकरकी करावी लागायची. पद्मिनीबाई लोंढे ही महार समाजाची होती. दोन्ही नावं सेम आहेत पण एक बौद्ध आणि एक, मग तिला जाऊन शेण काढावं लागायचं. तर ह्या अभंग लोंढेनं आमच्या बैठकीत आला मानवी हक्क अभियानच्या
आणि त्याला सांगितलं की मांकी मार्की ही वेठबिगारी आहे, ती केली नाही पाहिजे, जातीवर आधारित काम आहे, असं झालं तसं झालं. त्याला सांगितलं. पेटला गडी. गावात गेला आणि गावातल्या लोकांना सांगितलं की मी आजपासून तुमच्या देवाला जागविणार नाही आणि हलकी वाजवणार नाही. तुमचा देव आहे, तुम्ही हलकी वाजवा आणि जागवा. गावातले लोक चकित झाले. अरे हे काय झालं, हे काय माणूस बिघडला. म्हणले भाकरी तरी मागशील का नाही. म्हणला वाजवणार बी नाही, भाकरी मागणार नाही. मग त्या लोकांनी त्याला मारलं. भाकरी कसं काय मागत नाहीस तू. माजलास, मारलं. मारल्यानंतर तो आमच्याकडे आला, कार्यकर्त्यांकडे. म्हणजे आम्ही क्रिएट द प्रॉब्लेम आणि सॉल्व द प्रॉब्लेम ही थिअरी वापरायचो. नाही हे झालं, पण त्यानं विरोध केला तुमच्या बैठकीमध्ये येऊन. नाही त्यानं आमच्याकडून पेटून गेला, गावात विरोध केला. तुमच्याकडून प्रेरणा घेतली, गावात विरोध केला. पण गावातल्या लोकांना कळाले असेल नाही ह्याला कोणी पेटवलंय. मग लोक ऐकत आहेत का. सहजासहजी म्हणजे हा संघर्ष तुमच्या वाट्याला नाही आला, तुम्हाला विरोध झाला नाही. हो झाला ना. म्हणजे विरोध असा झाला की गावात आम्हाला लोक येऊ देत नव्हते. म्हणजे राजुरा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये असाच संघर्ष झाला वेठबिगारीवरून, जाती आधारित वेठबिगारीवरून. तिथे एका चर्मकार समाजाच्या व्यक्तीची ती टपरीच जाळली. बसस्टँडवर होती चर्मकार समाजाची टपरी. म्हणजे बसमधून उतरल्याबरोबर गावात प्रवेश केल्याबरोबर सांबार दिसतंय. मग अशा दिसत्या ठिकाणी तू टपरी लावू नको म्हणला, तिथून उचल. आणि मग संघर्ष झाला. त्यानं तिथं टपरी उचलली नाही, मग ती टपरी जाळली. आम्ही त्याच्या बाजूने उभा राहिलो, केस केली. केस केल्यानंतर मग त्या गावातल्या लोकांना कळलं की कोण कार्यकर्ते येते, एकनाथ आवाड कार्यकर्ता यांचा. मग त्या गावात जिल्हा परिषदचा मेंबर होता राजूरकर, जिल्हा परिषदचा अध्यक्ष नांदेड जिल्ह्यातला. त्यानं काय केला, बसस्टँडवर सरण रचून ठेवले 3 आणि म्हणले आता ते मानवी अभ्यानचे कार्यकर्ते आले की ह्याच्यावरच जाळून टाकायचे. सरण रचले अक्षरशः. म्हणजे सरंजामी किती पॉवरफुल असते, त्यांनी प्रत्यक्ष सरण रचले आणि त्याला सांगितलं की आता तुझा कार्यकर्ता आला की इथं जाळून टाकतो. मग एकनाथ आवाडांनी मानवी हक्क अभियानने तिथे आत्मबलिदान परिषद लावली आणि मग तिथं आम्ही कार्यक्रम घेतला आणि त्याला असं सांगितलं की 3 सरण कमी आहेत, आम्ही 3 जण नाही आहेत, 300 लोक आहेत, 3000 लोक आहेत, 30,000 लोक आहेत, तू सरण कुठपर्यंत लावणार. आणि मग जेव्हा आम्ही तिथं आत्मबलिदान परिषद लावली त्यावेळेस प्रॉब्लेम निर्माण झाला. पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही नोटीस द्या, आम्ही जाणार त्या गावात. मग जेव्हा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, शांतता आणि सुव्यवस्थेचा, त्यावेळेस त्यांनी सगळ्या गावाला नोटीस दिली की गावातल्या एकाही माणसानं ह्यांचा कार्यक्रम होस तर घराच्या बाहेर निघायचं नाही. पूर्ण गावाला बाहेरून कड्या लावल्या. राजूरकरला त्या परिसरात बंदी केली. आमचा कार्यक्रम झाला आणि आमचा कार्यक्रम एवढाच होता की आत्मबलिदान करण्यासाठी आम्ही आलेलो, तुम्ही त्या सरणाला काडी लावायला कोणतरी या. आणि ह्या वेठबिगारीच्या मध्ये ऊसतोड कामगाराचा प्रश्न या ऐरणीवर आला होता. त्यांच्या पिशव्या काढण्याचे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात. आता जसं आम्ही मांकी मार्की ही वेठबिगारी आहे सिद्ध केलं, त्यावेळेस ऊसतोड कामगार हे सुद्धा वेठबिगारी आहे असं आम्ही सिद्ध केलं. मग दुधाराम आवाड नावाचा दुकडे गावचा व्यक्ती जो एकनाथ आवाडांच्या नात्यातला होता, जिजांच्या नात्यातला होता, त्याला मुकादमाने त्रास दिला. मग ज्यावेळेस विवेक पंडित आले त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्याचं ड्राफ्टिंग केलं. विवेक पंडितांनी त्याचं ड्राफ्टिंग केलं आणि कलेक्टरकडे दाखल केलं आणि दुधाराम आवाड हा ऊसतोड कामगार वेठबिगार म्हणून मुक्त केला. त्याच्यानंतर आम्ही अनेक लोकांचे वेठबिगारीचे फॉर्म भरले. नेपाळमध्ये तुम्ही कुठल्या प्रश्न घेऊन गेले? नेपाळमध्ये कोणतीच नेपाळ सेम टाइम असं होतं की विवेक पंडित जसं महाराष्ट्रात काम करत होते तसे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. ते नेपाळला गेले आणि वेठबिगारीवर तिथं काही संघटना काम करत होत्या. तर तिथल्या खासदाराच्या घरी 25 वेठबिगार सापडले आणि मग विवेक पंडितांनी तिथे जाऊन धाड टाकली, ते सगळं केलं, पोलीस नेले आणि त्या खासदारावर केस दाखल केली नेपाळमधल्या. आणि मग तो प्रश्न खूप मोठा गाजला आणि मग तिथल्या लोकसभेमध्ये निर्णय झाला की वेठबिगार मुक्त नेपाळ आणि इथून पुढे कोणीही वेठबिगारी करायला लावायची नाही. जो वेठबिगारी करायला लावेन त्याला दंड अमुक डमुक फलाणे बिस्ताने जे काय आहे ते. मग तिथल्या जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना एक अभियान चालवायचं होतं महिन्याभराचं. प्रत्येक गावात जाऊन तो कायदा सांगायचा होता आणि मग कुठं कुठं वेठबिगार असतील त्यांना मुक्त करायचं होतं. मग ते विवेक पंडितांनी आमच्या 4 जणांची निवड केली की म्हणले माझ्या वतीनं तुम्ही जा आणि त्यांना मार्गदर्शन करा वेठबिगार मुक्त करण्यासाठी. मग मी, बाबुराव धुळे, विवेक पंडित आणि लोंढे असे 4 जण भारताचं प्रतिनिधित्व करायला तिथे गेलो भारताच्या वतीनं.
आणि दिल्ली बहादूर चौधरी नावाचे एक व्यक्ती होते जे तिथं वेठबिगार मुक्तीचं काम करत होते. त्यांची चळवळ होती कमैया मुक्ती आंदोलन. वेठबिगाराला तिकडे कमैया म्हणतात. तर कमैया मुक्ती आंदोलनाने एक सलग असं महिनाभराचं रॅली काढली होती संपूर्ण नेपाळमध्ये. आणि मग त्या नेपाळमध्ये आम्ही काय करायचं, गावात जायचं, गावातल्या चौकात उभं राहायचं. त्यातला एक माणूस तो नेपाळी भाषेमध्ये तो सरकारचा GR वाचून दाखवायचा. आणि मग त्यांना विचारायचे की असं कोणी आहे का गावात. मग ते गावातले लोक सांगायचे की उसके घर में आहे. मग आम्ही त्या घरी जायचं. मग तिथे वेठबिगारी अशी आहे की 50 एकर एका जणाचं शेत, त्या शेतामध्ये 2-4 घरं आणि त्या 2-4 घरामध्ये ते वेठबिगार. नाही, आता तुम्ही भारतामध्ये काम करत होतात, महाराष्ट्रात काम करत होतात, तिथं आपले लोक विरोध करत होते, तिथं तर परकीय देशामध्ये जाऊन काम करत असताना तिथल्या लोक लय डेंजर केलं नाही. लय डेंजर होतं ते, खूप डेंजर होतं. त्याच्यात आम्हाला असं करावं लागायचं पहिला पोलीस स्टेशनला जाऊन भेटायचं की आम्ही कुठल्या कुठल्या गावात जातो ते त्यांना सांगायचं. मग त्या ठिकाणच्या पोलीस पाटलाला ते सांगायचे की हे असं येत आहे. आणि मग काही ठिकाणी तर ह्यांचं तिथल्या दहशतवाद्यांचं हे होतं, म्हणजे तिथेही नक्षलवादी आहेत. तिथेही तो आता जो प्रचंड जे पंतप्रधान झाले होते त्यांची एक संघटना आहे जी मिलिटंट ऑर्गनायझेशन आहे, त्यांची आम्हाला भीती होती. म्हणजे तिथं ते भीती अशी होती की डायरेक्ट शूटच होण्याची भीती होती. म्हणजे शूटच झालं असतं एखाद्या गावात गेलं आणि त्यांना जर वाटलं की आपल्या विरोधात आहेत, म्हणजे काय दाद न फिरत वापस मडेच येण्याची शक्यता होती. पण आमच्याकडे तिकडचे नेपाळी लोक सोबत होते, तिथले कार्यकर्ते सोबत होते. आम्ही पोलिसांची मदत घ्यायची. काही ठिकाणी पोलिसांना सांगायचं की आम्हाला अमुक गावामध्ये, मग ते सांगायचे तुम्ही त्या गावामध्ये जाऊ नका. आम्हाला तर जाणं गरजेचं आहे. त्या गावात वेठबिगार आहेत, ज्या गावात सांगितलं त्या गावात. तिथला जो जमीनदार आहे तो खूप भयंकर आहे म्हणायचे. तो तुम्हाला, कारण तिकडे बंदूक असतात जमीनदाराकडे. मग आम्ही म्हणत मग ठीक आहे ना, त्याच्याकडे बंदूक आहे, त्याच्याकडे वेठबिगार आहे, तर आम्हाला तर जाणं भागच आहे. मग पोलीस सोबत यायचे आणि पोलीस सोबत येऊन आम्ही त्यातल्या बंदूक असलेल्या वेठबिगारा म्हणजे मालकाकडचे वेठबिगार सोडवायचे. वेठबिगारांना एक पत्र द्यायचं आम्ही, तिथे चिठ्ठी द्यायची, त्याचं नाव लिहायचं, एक चिठ्ठी असायची. आणि मग त्यांना सांगायचे की तू तहसीलमध्ये जाऊन ही चिठ्ठी दाखव, तुझी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईल. तिथे त्या दिल्ली बहादूर चौधरीच्या संघटनेचे कार्यकर्ते, कमाई मुक्तीचे कार्यकर्ते पेंडॉल टाकून बसलेले असायचे. मग तिथं ते नोंदणी करायचे सगळ्यांची. पण इथे तुम्हाला जो वेठबिगार सोडवण्याचा जो आनंद आहे तो त्या झालेल्या ट्रेसपेक्षा मोठा असायचा. एका सामाजिक कार्यकर्त्याला, म्हणजे सामाजिक काम करताना कोणी कानाखाली जरी वाजवलं एखाद्या अपर माणसानं, तरी तो त्याच्यासाठी पुरस्कार आहे, कारण तो करत असलेल्या कामामुळे तो व्यथित झालेला आहे. तो आम्हाला नेपाळमध्ये ट्रेस होता, खूप ट्रेस होता. पण त्या ठिकाणी आम्ही म्हणजे स्ट्रॅटेजीनं काम करायचं. सरकारच्या सोबत असल्यामुळं तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घ्यायचं. चळवळी चालू असताना मराठवाड्यात एक वेगळी चळवळ सुरू झाली होती आणि तिनं म्हणजे फार मोठं रूप धारण केलं. ती होती नामांतराची चळवळ. तर नामांतराच्या चळवळीमध्ये आपला सहभाग कसा होता आणि तो एक नांदेडचा किस्सा आहे महिलेचा, त्याच्याविषयी काय सांगा. याच वेळी नामांतराची चळवळ होती. नामांतराच्या चळवळीमध्ये आम्ही सहभागी होतो. आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये नामांतराचा मुद्दा असायचा. आणि नामांतर झालं आणि खूप ठिकाणी जाळपोळ झाली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाळपोळ झाली त्या ठिकाणी आम्ही भेटी द्यायचं, त्यांना धीर द्यायचा. तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक माळेगाव नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी मनीषा, मी, एकनाथ आवाड जिजा आणि आमचे सगळे कार्यकर्ते टीम घेऊन गेली. आम्ही त्यावेळेस असं आमचं घोषणा होती की मूठभर धान्य आंदोलनासाठी, मूठभर धान्य आंदोलनासाठी. आणि मग ज्या गावामध्ये सुजलाम सुफलाम आहे, दलित सगळे व्यवस्थित आहेत, त्या लोकांनी आपल्याकडचं मूठभर धान्य द्यायचं. आणि ज्या ठिकाणी आंदोलन झालं आहे, ज्या ठिकाणी घरं जाळलेत, त्या ठिकाणी ते मूठभर जमा झालेलं धान्य, म्हणजे मुठभर धान्य 10-10 पोते, 15-15 पोते ते ज्वारी व्हायची. आणि मग तशी ज्वारी आलेल्या कुटुंबांना तुम्ही त्या पद्धतीने आणि लोकांकडूनच जमा करायचं ते धान्य. कारण लोकांचा चळवळीशी अटॅचमेंट असली पाहिजे, एकमेकांमध्ये बंधुता निर्माण झाली पाहिजे. तिथला माणूस सुद्धा माझा आहे. एक म्हातारी तिच्या जळलेल्या घरासमोर बसलेली होती. आम्ही तिथं बघितलं तर तिचे गाडगे मडके सगळं जळालं होतं. आम्हाला खूप वाईट वाटलं. जळालेल्या नोटा, जळालेली ज्वारी, जळालेले कपडे, सगळं घर जळालेलं. आणि ती बाहेर बसली होती अशी. एकनाथ आवाड तिच्याकडे गेले म्हणले, आजी हे सगळं तुमचं घरघर जळालं आहे, संसार जळाला आहे, काय तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे ह्यांना असं वाटलं की त्या बाईनं असं म्हणावं, सरकारनं आम्हाला मुआवजा द्यावा,
सरकारनं आम्हाला पैसे द्यावे असे काहीतरी ती बाई म्हणेल असं आम्हाला अपेक्षित होतं. ती बाई उठली, जळू दे बाबा सगळं घर म्हणली, माझा संसार जळू दे, माझे कपडे जळू दे, माझं घर जळू दे, माझी ज्वारी जळू दे, माझा संसार मी पुन्हा उभा करीन, पण आंबेडकर विद्यापीठाच्या एसीवर जे बाबासाहेबाचं नाव लागले ना, ते नाव आता कोण मिटवीन. अक्षरशः ती बाई ही चळवळीचं प्रेरणास्त्रोत आहे. आम्ही अशा अनेक माणसांना भेटलो की सामान्यातल्या सामान्य माणसांनी आमच्यापेक्षा मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे ह्याच तळागाळातल्या माणसांच्या जीव चळवळ उभी केली. आम्ही एका गावात जात होतो, आम्ही ॲक्च्युली गाडीत बसलेलो होतो आणि एक माणूस आपलं शर्ट खांद्यावर टाकलं होतं आणि फक्त अंगात बंडी होती आणि तो पायी चालला होता. आम्ही रस्त्यानं गाडी उभा केली आणि त्या माणसाला विचारलं, बाबा ते अमुक अमुक गाव कुठं आहे? तर त्यानं म्हणलं की मलाही माहीत नाही बाबा, मी त्याच गावात चाललो आहे. ते लाऊडस्पीकरचा आवाज येतो आणि बाबासाहेबाचं गाणं वाजत आहे ना, त्या आवाजाच्या दिशेनं मी चाललो आहे. तिकडं असं गाव ते. आम्हाला वाटलं सामान्य माणूस आहे, आम्ही गावात आलो, त्या दिशेनं आलोत गावात. आणि कार्यक्रम चालू झाला तेव्हाच तो माणूस सगळ्यात समोर बसलेला होता. त्यानं आम्हाला असं म्हणलं नाही मी त्याच गावात चालू आहे, मला गाडीत घ्या. म्हणजे त्याचं पायी चालून भाषण ऐकायला येणं ही आमच्यासाठी प्रेरणा होती. त्यानं आम्हाला गाडीत घ्या म्हणलं नाही किंवा त्यालाही वाटलं नाही की हे माणसं आपलं भाषण देणारी आहेत. अशी चळवळीत खूप सामान्य माणसं जे शिकवतात ना, ते मोठ्या मोठ्या पुस्तकात नाही सापडत. अनेक आंदोलन केले, अनेक बरे वाईट अनुभवही घेतले. हे सगळे अनुभव घेत असताना, कार्यकर्ता म्हणून काम करत असताना उपजीविकेचं साधन काय होतं? बेभरोशी. हो, बेभरोशी. माहीत नव्हतं काय काय नाही. आणि त्याच्यात एक नवीन उद्योग केला, प्रेमात पडला. आता तुम्ही त्याच्या अगोदर जे विचारलं की चळवळीत म्हणजे मला कार्यकर्ता म्हणून म्हणजे आमचं ठरलेलं काय असायचं, जिथं मिळालं तिथं भरपूर खायचं, जे मिळालं ते खायचं, पुढं मिळेल याची भरोसा नाही, अशी आमची पद्धत असायची. आता ह्या प्रेमाची गोष्ट अशी आहे की मी चळवळीत असताना आमचे DS4मध्ये असताना माझ्या वडील हे अंशकालीन सेवक होते शाळेच्या गावातल्या शाळेमध्ये. नंतरच्या कालावधीमध्ये झाले का? दुष्काळाच्या नंतर? हां, दुष्काळाच्या नंतर माझे वडील, मग नंतर त्यांना परमनंट नोकरी लागली. अंशकालीन 20 सेवक होते असे ज्यांना परमनंट नोकरी लागली. माझ्या वडिलांना मिळाली परळीला जनावरांच्या दवाखान्यामध्ये कंपाऊंडर म्हणून नोकरी लागली. आम्ही तिथं राहायला गेलो. माझ्या वडिलांनी ती नोकरी ह्याच्यासाठी स्वीकारली की शहरात राहता येते आणि लेकरं शिकवता येतात. माझ्या आजोबांना हे कसं कळलं तर माझ्या आजोबांनी बाबासाहेबांचं भाषण तडोळेला जाऊन ऐकलं होतं. 2 दिवस बाबासाहेब तडोळेला होते. हैदराबादच्या बाँड्रीवर तडोळा नावाचं गाव आहे, तिथं बाबासाहेबांनी महार मांग परिषद घेतली होती. त्या पायी जाऊन त्यातिथं बाबासाहेबांनी भाषण ऐकलं आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं ते माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबासाहेब म्हणले शिका. तर माझ्या वडिलांचं शिकण्यावर खूप लक्ष होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला शिकवलं, श्याम तांगडे माझे चुलते, म्हणून त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि ही जी नोकरी आहे ॲक्च्युली 2000 रुपये मानधन पगार मिळायचा. मला लक्षात यायचं 1500 रुपये तर किराणातच जायचं, पण वडिलांना तिथे आपल्याला राहायला मिळतं आहे एका शहरामध्ये आणि त्या शहरामध्ये शाळेत लेकरं घालता येतात, म्हणून माझ्या वडिलांनी ती नोकरी स्वीकारली आणि तिथं घर केलं, तिथं राहिले. क्वार्टर असायचं आणि त्या क्वार्टरवर माझ्या चुलत्याचे लेकरं, आम्ही सगळेजण आणि वडील आणि आई. घरी चुलता शेती करायचा आणि आम्ही तिथे वडील नोकरी करायची आणि आम्ही जनावरांच्या दवाखान्यामध्ये राहायचो. जनावरांच्या दवाखान्यामध्ये राहत असताना बाजूला एक डॉक्टरची बदली झाली आणि त्या डॉक्टरची मुलगी त्यांच्यासोबत होती. ॲक्च्युली ह्याला प्रेम झालं किंवा प्रेम केलं असं न म्हणता तो एक प्रोसेसमध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. ती 7वीला होती त्यावेळेस, आमचं घर शेजारी होतं आणि मग ती आमच्या घरी यायची. तिच्या घरचं वातावरण आणि आमच्या घरचं वातावरण त्यातला फरक तिच्या लक्षात यायचा. इकडे लिबर्टी आहे, इकडे लिबर्टी नाही आहे. किंवा ती तिच्या सवर्ण मैत्रिणींच्या घरी जात असताना त्या घरातला फरक तिला लक्षात आला आणि ती आमच्या घराकडे आकर्षित झाली. त्याच्या अगोदर तिच्याकडे एक प्रसंग असा आहे की तिचे वडील नेकनूरला नोकरीला असताना त्यांच्या शेजारी एक दलित कुटुंब होतं
आपल्याकडे तुम्हाला भगवानवीर माहीत आहेत, त्यांचे वडील नोकरीला होते कंपाऊंडर म्हणून, आणि तिचं लहानपण त्यांच्या घरी गेलेलं. त्यांच्या घरी तिनं बाबासाहेबांचा फोटो बघितला होता, आणि मग बाबासाहेबांचा फोटो असलेली माणसं प्रेमळ असतात ही एक बेसिक गोष्ट तिच्या लक्षात आली होती, की ज्या घरात बाबासाहेब आहेत त्या घरातल्या लोकांचं वागणं वेगळं असतंय. आणि मग तिच्या लहानपणी तिथं पाहिलेलं, आणि मग 7वीला असताना ती आमच्या शेजारी राहायला आली. नंतर पुन्हा बाबासाहेब आमच्या घरात दिसले, आणि मग तिच्या लक्षात असलं की हेही माणसं त्या वीर कुटुंबासारखेच प्रेमळ आहेत. आणि मग ते आमच्या घरी येणं जाणं बसणं. आम्ही फिरायला गेलो, 2 जण कुठं जायचं, कॅडर कॅम्पला, चळवळीमध्ये, आंदोलनामध्ये. म्हणजे आम्ही बागेत फुलाकडे वगैरे, फुलाच्या बागेत किंवा गावतावर कधीच बसलो नाहीत प्रेमात. आम्ही चळवळी मग कुठं जायचं तर मग कार्यक्रमाला जाऊयात, अमुक कार्यक्रमाला. असंच आमचं प्रेम म्हणजे झालं. म्हणजे त्याला प्रेम आमच्या लक्षात असं 12वी नंतर ज्यावेळेस ती सेकंड इयरला आली त्यावेळेस ती म्हणली की आपण दोघांना लग्न करायचं आहे. अच्छा, म्हणजे प्रपोजल त्यांनी दिलं? हो. मी तोपर्यंत घाबरत होतो. ती डेअरिंगबाज होती, माझ्यापेक्षा डेअरिंगबाज ती होती. मी म्हणायचो कसं होईल. आणि ज्यावेळेस आम्ही लग्न करायचं ठरवलं त्यावेळेस मला 1000 रुपये मानधन होतं. एस.एम. जोशी फेलोशिप, एस.एम. जोशी फाउंडेशनची सामाजिक कार्यकर्त्यासाठी एक फेलोशिप होती, आणि 1000 रुपये मानधन होतं. आता 1000 रुपये मानधन ज्या व्यक्तीचं आहे त्यानं एका डॉक्टरची मुलगी लग्न करून घरात आणून जगवायची हिंमत करील का? मला भीती वाटायची की जिचा मग पॉकेट मनी 1000 रुपये आणि आपलं मानधन 1000 रुपये. मग तिला म्हणायचं थांब थोडं. आपण तुमचा विवाह आंतरजातीय विवाह? हो. त्यांच्या घरच्यानं काही अडचण आली? मुळात आमचा काय झालं, ती रेड्डी समाजाची आहे. बीड जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झालेले काही रेड्डी समाज आपल्या लातूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये आहे. त्यातले ह्यांनी खूप गरिबीत शिक्षण करून डॉक्टर झालेले, म्हणजे थोडेसे पुरोगामी विचाराचे होते. ह्यांची बहीण म्हणजे ह्यांची आई मनीषाची आई ही शिकलेली, तिचीही PUC झालेली, म्हणून थोडंसं प्रोग्रेसिव्ह वातावरण त्यांच्या परिवारामध्ये होतं. पण हे परिवार नव्हता. वातावरण जरी असलं तरी वडील डॉक्टर आहेत, सांगतो ना, एखाद्या मास्तराशी लग्न करावं सांगतो ना. नंतर काय झालं, म्हणजे त्यांना वाटलंच नाही असं होईल. आम्ही दोघांनी ठरवलं. ती म्हणली की आता बस, मला बघायला लोक यायले तर, आणि अचानक माझं लग्न होईल. आता माझं 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि तिनं सेकंड इयरची फीसच नाही भरली, परीक्षा द्यावी लागेल म्हणून, आणि मी कारणं देईल परीक्षेचे म्हणून. आणि तिनं सांगितलं की आता टेक आपण ठरवूयात. मग मी ज्यांच्याकडे होतो विवेक पंडित त्यांना सांगितलं, एकनाथ आवाडांना सांगितलं की मी आता लग्न करतोय. विवेक पंडित म्हणले ठीक आहे कर तू, कारण त्यांचा आंतरजातीय विवाह आहे. मग त्यांनी विवेक पंडितांनी मला कपडे घेणे 80 आणि विधुलता पंडित ही त्यांची मिसेस, त्यांनी मला कपडे घ्यायला म्हणजे एक विवेक पंडितांनी मला कपडे घेण्यासाठी पैसे दिले, आणि विधुलताताईंनी मनीषाला कपडे घेण्यासाठी पैसे दिले. मी लातूरला गेलो, लातूरला थांबलो. तिथे म्हणल्याप्रमाणे 80 रुपयाची पांढरी साडी घेतली, मला 180 का 140 रुपयाचा ड्रेस घेतला, आणि मग आम्ही 10 वाजता सकाळी तिथून निघालो. मनीषाने तिच्या शेजाऱ्याला एक फोन नंबर देऊन ठेवला होता की माझ्या वडिलांना न जाणू जर काही झालं, गंभीर गोष्ट झाली, अटॅक आला, काही झालं तर ह्या फोनवर फोन कर, मीच पटकन वापस येईल. म्हणजे आम्ही तो एक्झिट प्लॅन सगळं तयारी करून ठेवली होती. मग आम्ही त्रास होऊ नये, आणि असा झालाच तर आपण त्यांच्या जवळ असावं, म्हणजे पटकन येता यावं. आणि मग विवेक पंडितांच्या विधायक संसदेमध्ये आम्ही 14 एप्रिल या दिवशी, 14 एप्रिलसुद्धा जाणीवपूर्वक आम्ही निवडलं, कारण चांगल्या कामासाठी आपला चांगला मुहूर्त असला पाहिजे. 14 एप्रिल हे आंतरजातीय विवाह करण्यासाठी आम्ही दिवस निवडला. आणि मग त्या ठिकाणी आमच्या लग्नाला जवळचे सगळे आदिवासी आले होते. विवेक पंडित होते, बाबुराव धुळे होते, दशरथ जाधव होते, आणि माझ्या लग्नाला 4 लोक म्हणजे आपण म्हणूया धर्मगुरू होते. एक बोधाचार्य होते, एक आदिवासी बाई होती, आदिवासींमध्ये बाई लग्न लावते, एक सत्यशोधक पद्धतीने लग्न लावणारे होते, आणि एक संघटनेची एक पद्धत होती लग्न लावायची. आणि 4 पद्धतीनं लग्न झाल्यानंतर मग मला तिथल्या तिथं माझी मिरवणूक काढली, म्हणजे ते सगळं त्यांनी केलं. आदिवासींनी त्यांच्यासोबत गोड गोड पदार्थ आणले होते, ते सगळे पदार्थ एकत्र केले, ते वाटले, स्पीकर लावले, सगळे आदिवासी नाचले, आणि आमचं लग्न झालं.
दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांचा एक मोर्चा होता. आम्ही त्याच्यावरती येणार होतो की लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेलमध्ये गेलो. आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलो. आणि जेलमध्ये तुम्ही दुसऱ्या लग्नानंतर फिरायला जाते हनीमून साजरा केला, तुम्ही जेलमध्ये गेला. खरं तर म्हणजे काय म्हणतात, लग्नाचं काय म्हणता येईल की त्याचं फारसं नाविन्य नव्हतंच. कारण आम्ही सलग 7वीपासून MA पर्यंत आपलं BA सेकंड इयरपर्यंतच्या आम्ही एकमेकांसोबत राहिलो होतो. त्याच्यामुळे एकमेकांना माहीत होतं. फक्त लग्न लोकांसाठी आणि आपल्यासाठी करणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही ते लग्न पार पाडलं. कारण आपणही एकमेकांसोबत आयुष्यभर कमिटमेंट करणार आहोत हे आपल्या एक दुसऱ्यांना माहीत असलं पाहिजे आणि लोकांनाही. दुसऱ्या दिवशी कामगारांचा मोर्चा मुंबईमध्ये निघाला. सगळे निघाले. आम्ही गाडीत बसलोत, आम्ही गाडीत बसलोत. मग वसईपर्यंत गाडीत आली. वसईमधून आम्ही त्या लोकलमध्ये बसून काळा घोडापर्यंत गेलो. तिथं मोर्चामध्ये सहभागी झालो. सगळ्या महाराष्ट्रातल्या विविध संघटनांचा तो मोर्चा होता. खूप लोक आले होते. आणि मग पोलिसांनी सगळ्या मोर्चा अडवला काळा घोड्याला. आणि त्यांचं म्हणणं काय ते शिष्टमंडळ घेऊन गेले. आणि आता पोलिसांना काही लोक अटक दाखवावं लागतात ना त्या दिवशीच्या आंदोलनामध्ये. मग पोलिसांच्या 2-3 त्या मोठ्या मोठ्या काळ्या गाड्या उभ्या राहिल्या. मग मी आणि मनीषा अगोदर जाऊन गाडीत बसलो. विवेक पंडित आले. हे आले म्हणे, हे हेडाच का म्हणले तू, काल तुझं लग्न झालं आता जेलमध्ये चाललात. म्हणलं आम्हाला एन्जॉय तिथंच आहे जेलमध्येच. मग आम्ही सगळे गेलो. ॲक्च्युली जेलमध्ये नाही नेलं आम्हाला, पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांची नावं गावं वगैरे सगळे लिहून घेतले आणि आम्हाला अटक केली. अटक दाखवली आम्हाला त्या दिवशी. आणि अटक दाखवून वैयक्तिक जामिनावर आम्हाला रात्री 12-1 वाजता सोडलं. अनेक चळवळी केल्या, अनेक आंदोलनं केले, विवाह झाला, मुलं झाली. सामाजिक चळवळीत काम करत असताना, पूर्ण वेळ समाजाला देत असताना वैयक्तिक कुटुंबाकडं आणि मुलांकडे कसं लक्ष द्यायचं? खरं तर आमच्याकडे माझे आईवडील घरी होते. त्याच्यामुळे पूर्ण वेळ माझ्या आईवडिलांनी माझ्या मुलांवर संस्कार केलेले आहेत. आणि बाकीच्यांपेक्षा तसं मी भाग्य वगैरे मानत नाही, पण आपण कळावं म्हणून मी भाग्यवान आहे की खरंच सगळ्या परिवारांमध्ये संस्कार करायचं काम हे आईवडील करू शकत नाहीत, आजी आजोबा करू शकतात. आणि ते छान तुमच्या लेकरांना सांभाळतात. माझ्या लेकरांना त्यांनी सांभाळलं, त्यांनी संस्कारित केलं. त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ सामाजिक कामासाठी देता आला. 4थीपर्यंत तर माझी मुलगी मनीषाच्या आईवडिलांकडे होती. 5वी नंतर तिला इकडे आणलं. त्याच्यानंतर आम्ही तिला पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये ठेवलं. मुलगा माझ्याकडेच राहिला. आणि आम्ही एक गोष्ट मुलांना कायम सांगितलेली आहे, म्हणजे एक तर भलं बुरं तुमचं तुम्ही बघा, त्याची दृष्टी त्यांना दिली. आणि काहीही व्हा, टॉपचं व्हा आणि मूल्य ठेवून व्हा. तुम्ही हा देश इतका मोठा आहे की झाडू मारणाऱ्या गाडगेबाबांना या देशानं संत म्हणून मान्यता दिली. पण तुमची निष्ठा असली पाहिजे त्या कामावर. तुम्ही जेही काम कराल. मी माझ्या मुलीला सांगितलं, तूच मुंबईला होती, ती गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला लागली. ती म्हणली मला LLB करायची नाही. मग काय करायचं म्हणली, मला स्टँडअप कॉमेडी करायची. मी म्हणलं तुझं शिक्षण पूर्ण कर आणि तू चर्च गेटवर झाडू मार. म्हणजे शिक्षण नाही म्हणून झाडू मारणारा आणि MA होऊन झाडू मारणारा फरक आहे. निष्ठापूर्वक तुम्ही झाडू मारण्याचं जरी काम केलं तरी तुम्ही राष्ट्रसंत होता. हा देश खूप महान आहे. लोक खूप महान असतात, फक्त तुमच्या निष्ठेकडे बघतात. आणि तुम्ही मूल्याधिष्ठित काम करत असताल तर तुम्ही मोठे होतात. एवढीच गोष्ट सांगितली. माझी मुलगी आता BA सेकंड इयरला आहे. स्टँडअप कॉमेडी करते, देशभर फिरते. मुलगा आता संविधान शिकण्यासाठी पुण्याला गेलेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही चांगलं माणूस बनवा. भाकर कमावणं ही फार मोठी गोष्ट नाही, पोट भरणं ही फार मोठी गोष्ट नाही. चांगल्या पद्धतीने मूल्याधिष्ठित जीवन जगणं ही खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या चळवळीला कुणीच ब्रेक लावू शकलं नाही, पण मध्यंतरी आजारानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. आणि तो एक कठीण काळ तुमच्या आयुष्यातून गेला, पण त्याच्यावरही मात करून पुन्हा तुम्ही नव्या उमेदीने उभं राहिला. त्याबद्दल तुम्ही काय सांगा, त्या आजाराबद्दल, त्या वेळेला? मला मध्यंतरी कॅन्सर झाला. झालं असं की मला रक्ताची संडास व्हायला लागली. आणि तो खूप असा मधला काळ पोट दुखायचं, हे व्हायचं, ते व्हायचं, लक्षातच आलं नाही काय झालं. मी एका ठिकाणी एक गायकवाड डॉक्टर म्हणून तेलगावला आहेत, मी तेलगावला मिटिंगला गेलो
आणि त्या मॅडमला म्हणलं, मॅडम मला संडास लागली, पोट दुखायलं. त्यांनी मला गोळ्या दिल्या. त्या गोळ्या मी खाल्ल्या, तात्पुरतं राहिलं. पुन्हा 15 दिवसांनी मी तेलगावला गेलो, पुन्हा माझं पोट दुखायलं. त्यावेळेस पुन्हा मी त्याच डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना पुन्हा त्याच गोळ्या मागितल्या. मला मागच्या वेळेस दिलं. म्हणलं काय झालं आहे? म्हणलं मला संडास लागली आणि ते असं असं होतं आहे. त्या म्हणल्या, अहो तुम्ही वेडे आहेत का भाऊ? म्हणलं काय झालं? हा आजार चांगला नाही म्हणले, तुम्ही चांगल्या डॉक्टरला दाखवा. तुम्हाला संडास लागली आहे म्हणजे तुमच्या आतडीची जी आतली परत असते ती गळून पडायला लागली. असं नका करू, तुम्ही मोठ्या डॉक्टरला दाखवा. मग आम्ही बारकुलला दाखवलं. बारकुल सरांना सांगितलं असं असं आहे. मग ते म्हणले पुण्याला अमुक डॉक्टरकडे जा. त्या डॉक्टरला दाखवलं आणि त्या डॉक्टरने सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये, त्यांना मला दाखवलं ते इंडोस्कोपी करून, की इथून बघा तुमच्या आतडीला छिद्र पडलं आहे आणि तिथून रक्त वाहत आहे म्हणले. म्हणलं आता काय करावं लागेल? ते म्हणले तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ही तर गोष्ट खरीच आहे, कॅन्सर आहे का नाही हा नंतर बघू, पण ऑपरेशन करावं लागेल एवढी गोष्ट खरी आहे. मग नंतर मी तो डॉक्टर बारकुलांकडे तो रिपोर्ट आणला. त्यांनी मग मला ते रिपोर्ट बघितला आणि मग सांगितलं मनीषाला की तुम्ही 4 वाजता या. आम्ही 4 वाजता दोघंही गेलो. मला म्हणले तुम्ही आलात का? म्हणलं हो. तुम्ही मनीषाला एकट्याला बोललो होतं का? म्हणले नाही ना, आता आलात तर बसा तुम्ही. आणि मग त्यांनी 45 मिनिट आम्हाला सांगण्याची पद्धत अशी केली की हे बघा, हा जो आजार आहे ना तो दुरुस्त होणारा आजार आहे. म्हणलं बरं. आणि काय ऑपरेशन करावं लागेल कदाचित, गरज नाही पण गरज पडली तर ऑपरेशन करा. म्हणलं बरं. आणि काय करा, त्याच्या अगोदर ह्याचं ते बायोस्कॉपी करा, कदाचित कॅन्सर असू शकतो, असेलच असं नाही पण असू शकतो. म्हणलं बरं. तुम्ही आहे असं गृहीत धरून जा, असलं तरी काय घाबरू नका. असं करून त्यांनी 45 मिनिटात मला असं सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. त्यांनी सांगितलं की माझ्या बायकोचं ऑपरेशन झालेलं आहे, कॅन्सरचं आहे, तुम्ही का? म्हणलं डॉक्टर सरळ सांगा ना कॅन्सर आहे म्हणून. नाही असं नाही सांगतायत पण असू शकतो. म्हणलं आता मग कळलं मला. म्हणजे आम्ही मान्य केलं की आता हे त्यांनी नाही सांगितलं. पण मग गेलो, ते तपासलं आणि 8 दिवसांनी आम्ही ते आणाय गेलो, ते बघितलं. मी, मनीषा आणि मनीषाचे वडील त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तो रिपोर्ट बघितला. मनीषाचे वडील डॉक्टर आहेत, त्यांनी तो रिपोर्ट बघितला आणि मनीषाच्या कपाळाकडे बघितलं. आता जो बाप आपल्या जावयाच्या आजाराचा रिपोर्ट बघतोय आणि आपल्या मुलीच्या कपाळाकडे बघतोय, मी समजून गेलो मला कॅन्सर आहे म्हणून. पण त्यांनी मला नाही सांगितलं कॅन्सर आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी आम्ही रुबी हॉस्पिटलमध्ये गेलो. ते पुढं चालत होते, त्यांच्या पाठीमागं मनीषा होते आणि त्यांच्या पाठीमागं मी होतो. ते समोर गेले. त्यांना म्हणलं, मी त्यांना पिताजी म्हणतो, पिताजी आपलं कॅन्सरचं इकडं आहे म्हणलं. ते माझ्या म्हणलं काय? म्हणलं हां. म्हणलं हे काय कॅन्सर इकडं आहे म्हणलं आपलं. म्हणलं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कॅन्सर आहे? म्हणलं हां, मला रात्रीच माहीत झालं. म्हणलं कसं काय? म्हणलं तुम्ही रिपोर्ट बघितला आणि मनीषाच्या कपाळाकडे बघितलं की मला कळालं म्हणलं कॅन्सर आहे म्हणून. म्हणलं तुम्ही तरी इतके शांत आहात? म्हणलं हां, आता मला त्याच्याशी लढावं लागेल ना, रडून काय करू, मला कॅन्सरसोबत लढावं लागेल. आणि मी दवाखान्यात ॲडमिट झालो. दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर मला डॉक्टरने, मी त्याच दिवशी शरद पवारांची मुलाखत आली होती पेपरमध्ये आणि त्यात त्यानं म्हणले होते की डॉक्टरला तुला पोचवीन मी तेव्हा जाईन. डॉक्टरने त्यांना ज्यावेळेस म्हणले होते ना की तुम्ही आता तुमची तयारी करा 6 महिन्यात. आणि मग त्यांनी ते भाषणामध्ये कुठेतरी सांगितलं होतं आणि त्याचा पेपर वाचला होता. मी असं पडून तो पेपर वाचत होतो. डॉक्टर आले म्हणले काय वाचताय? म्हणलं काय नाही, शरद पवारांची कॅन्सरच्या संदर्भातली मुलाखत वाचते. मग त्यांनी मला सांगितलं की कॅन्सरचा जो आजार आहे 80% जगण्याची इच्छाशक्ती आणि 20% औषधोपचार, ह्याच्यानं माणूस जगू शकतो. मी डॉक्टरला म्हणलं डॉक्टर मला मरू वाटत नाही, मला 100% जगण्याची इच्छा आहे. मग म्हणले तुम्हाला कुणी मारीत नाही म्हणले, तुमची 100% जगण्याची इच्छा आहे ना, तुम्ही कॅन्सरला मात करणार. मग त्याच वेळेस, कारण मरू कुणाला वाटतं आहे, जगण्याची इच्छाशक्ती असते. आणि मग पूर्ण 2 वर्षे मी कॅन्सरसोबत झगडा केला, औषधोपचार केला. 9 महिने माझं लॅट्रिन इथं ती पट्टी लावून त्या पिशवीमध्ये साठत होती. त्याही परिस्थितीमध्ये मी एका मनीषासोबत पुसदला आंबेडकर जयंतीला गेलो. मग मी लघवीला मला एक कार्यकर्ता सोडवायला आला आणि मग मी लघवी करताना लघवी झाली आणि ते असं करून ते सोडलं खाली आणि ती क्लिप मारली. तर त्या कार्यकर्त्याने विचारलं काय आहे? म्हणलं माझी संडास अशी नॅचरल नाही होत, या पिशवीतून होती आहे. तुम्हाला कशाला आलात तुम्ही इकडे असं अशा परिस्थितीत? आणि म्हणलं तुम्हाला हे सगळ्याला बघतो ना, बाबासाहेब आंबेडकरांचा उत्सव करताना, म्हणून मी जगतो.
तुम्हाला बघितलं नसतं तर मी जगलो नसतो म्हणलं. हा उत्साह, हा सगळा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर, हे सगळं बघतो म्हणून मला जगण्याची प्रेरणा मिळते. आणि म्हणून मी इतक्या लांब आलो आहे. त्यानं मला हात जोडले, म्हणल्यावर काय कमाल आहे तुमची. आणि म्हणलं 9 महिने झाले मी हे सांभाळतो. 9 महिने मी तेच सांभाळलं. त्याच्यानंतर माझे एकंदरीत आत्तापर्यंत माझे 10 ऑपरेशन झालेले आहेत वेगवेगळे. कॅन्सरचे ऑपरेशन 3दा झालं. एकदा काढलं, नंतर ते दुसरं काढलं, नंतर ते काढण्याचं ऑपरेशन, एकदा ते ह्याचं पित्ताशयाचं असतंय ते हे येतं ट्यूमर, त्याचं ऑपरेशन. जसं अनेक पायावरती आंदोलन केली तशी शारीरिक आजारावरती अनेक लढा दिलेला आहे. मी म्हणतो लोकांना की कोणा जर मला विचारलं ना तुमचा छंद काय, तर ऍडमिट होणे ना ऑपरेशन करून घेणे. तुमच्याशी मला खूप गप्पा मारावीशी वाटतात, पण कसं असतं वेळ सुद्धा वाटत जातो, तेव्हा आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण थांबूया की सावित्री प्रत्येक घरी ज्योतिबाचा शोध जारी हे तुमचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, एवढं एक ह्याच्यावरती काय? हे आम्ही ब्रीदवाक्य म्हणजे सुरू केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही कामही केलेलं आहे. आम्ही असं बघतो की महिलांमध्ये मूलभूत प्रेरणा असते, कारण ती जगण्याच्या खूप जवळ असते. म्हणजे लेकरू जर उपाशी असेल ना तर ते सर्वात अगोदर आईला कळतं आणि सर्वात अगोदर ती त्याचं पोट भरण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे दुःखाच्या समस्येच्या सर्वात जवळ बाई असते, त्याच्यामुळे मूलभूत तिच्यामध्ये प्रेरणा असते. आणि आम्ही असं बघितलं की महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं, प्रोत्साहन दिलं, म्हणून सावित्रीबाई बनू शकल्या. आणि मग प्रत्येक घरामध्ये महात्मा फुले असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये सावित्री निर्माण होईल. आता उलटं झालंय, प्रत्येक घरात सावित्री निर्माण झालेली आहे, महात्मा फुले निर्माण नाही झाले. कारण महात्मा फुलेंवर भाषण 1.5 तास देणारा माणूस सुद्धा घरी गेल्यावर बायकोनं चहा द्यावा याची अपेक्षा करतो. आणि म्हणून आम्ही म्हणत असतो की मनभर महात्मा फुले वाचणं, मनभर महात्मा फुले सांगणं, त्याच्यापेक्षा कणभर महात्मा फुले जगणं हे खूप अवघड आहे. पण कणभर महात्मा फुले जो जगतो त्याला खूप आनंद मिळतो. आणि मग मी गावात असं ठरवलं की सावित्री आहे, मनीषासोबत अनेक महिला लिडरशिपमध्ये आहेत, पण महात्मा फुले नसल्यानंतर तिला दोही लढा करावा लागतो. म्हणजे त्या पुरुषी मानसिकता तिला मागं खिचत असते आणि तिची प्रेरणा तिला सावित्री बनण्याचा प्रयत्न करत असते. मग जर घरातल्या पुरुषाने तिला सपोर्ट केला तर तिचं फ्लाइंग आणखीन खूप मोठं होतं, तिला खूप आधार मिळतो. म्हणजे ज्या घरामध्ये पुरुष त्या बाईला सपोर्टिव्ह असतो त्या घरामधली बाई खूप मोठा लढाईला सामना करते. पण घरातलंही सगळं करायचं आणि बाहेरचं करायचं म्हणल्यानंतर दुहेरी संघर्ष त्या बाईला करावा लागतो. आणि म्हणून मनीषाने असं ठरवलं की महिलांना नेतृत्वात आणायचं आणि मी असं ठरवलं की पुरुषांना सकारात्मक बनवायचं. म्हणजे आमच्या दोघांमध्ये जॉब डिस्क्रिप्शन वेगवेगळं आहे. मनीषा ही महिलांना लिडरशिप देते, मी त्या लिडरशिप दिलेल्या महिलांच्या घरातल्या पुरुषांना महात्मा फुले बनवायचा प्रयत्न करतो. मग मी त्या पद्धतीने लीडर बनवतो. आणि मग एकदा महात्मा फुले त्या घरात बनलं ना ते घर आयुष्यासाठी सुधारतं. मी साधी गोष्ट पुरुषांना सांगतो जी त्यांना लक्षात येते. तुम्ही पुरुषांना सांगतो की तुम्ही घराच्या दारात लिंबाच्या झाडाखाली बसलेला आहात बिडी वळत, समोरून बाई लाकडाचा भारा घेऊन आलेली तुमची बायको आली, अंगणात लाकडाचा भारा टाकला आणि पदरानं तोंड पुसत तुमच्या बाजूला बसली. तुम्ही पटकन उठलात, घरात गेलात, घरातून माठातून एक ग्लास थंड पाण्याचा भरला आणि आपल्या बायकोच्या समोर दिला. बायकोनं तो ग्लास घेतला, पाणी पिली. बायकोच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम द्विगुणित होईल का राग? बायकोला प्रेम वाटेल ना की तुम्ही पाण्याचा ग्लास दिला माझ्या नवऱ्यानं, माझी तहान त्याला कळली. मग तुम्हाला ग्लास उचलत नाही का? पाण्याचा माठ माहीत नाही का? बायकोवर प्रेम नाही? तुम्हाला ग्लासही उचलतो, पाण्याचा माठही माहीत आहे, बायकोवर प्रेमही आहे, तरीही तुम्ही ती कृती करत नाहीत, कारण तुमच्यातला पुरुष जागा असतो. पुरुष संपवून जेव्हा तुम्ही माणूस होता त्यावेळेस तुम्हाला बायको संदर्भात प्रेम निर्माण होईल आणि त्यावेळेस तुम्ही जाऊन पाण्याचा ग्लास भरून घेऊन येता. मग तुम्हाला माणूस असण्यामध्ये
जास्त आनंद असला पाहिजे की पुरुष असण्यामध्ये. आणि माझं म्हणणं असं आहे की जो पुरुष आहे तो प्रेमाला वंचित आहे. त्याचं पुरुषत्व त्याच्यावर प्रेम करायला अडकाठी येते. जो माणूस बनलेला ना त्याच्यावर खूप लोक प्रेम करतात. तुम्ही घरात गेल्याबरोबर तुमच्या लेकरांनी तुम्हाला बिलगावं का मांजर आल्यावर उंदरी जसे पळून जातात बिळात तसं पळावं. बहुतेक घरामध्ये बापाला बघून पुस्तक घेऊन वाचित नसतात पण पुस्तक घेऊन बसतात. तुम्हाला भितात लेकरं. जी लेकरं तुम्हाला भितात याचा अर्थ तुमच्यात पुरुषत्व जागा आहे. आणि तुम्ही आल्याबरोबर जे मिठी मारतात ना तुमच्या पायाला तिथे माणूस पण जागा आहे. आणि आपल्याकडे जे पुरुष एक्स्ट्रीम लेवलला गेले माणुसकीच्या त्यांना माऊली म्हटलं जातं. ज्ञानेश्वर माऊली. बाबासाहेब आंबेडकरांनाही भीमाई म्हणलं जातं. आणि म्हणून ती प्रक्रिया पुरुषांमध्ये करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि म्हणून सावित्री आहे घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी म्हणून आम्ही ज्योतिबा सांगण्याचा प्रयत्न घरोघरी करतो. आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. मला खूप गप्पा मारायचे होते पण आता आपल्याला थोडंसं थांबावं लागतं वेळेअभावी. पण आपले मनपूर्वक धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून आमच्याशी आपला सर्व चळवळीचा अनुभव आम्हाला सांगितला. त्यामुळे प्रेक्षकांना बरीचशी प्रेरणा मिळेल. तर आपले मनपूर्वक धन्यवाद. तर आपल्याला याच ठिकाणी थांबावं लागतंय. तर आपण पाहत राहा A to Z रिपोर्ट, आपली बातमी आपला आवाज. धन्यवाद.